चंद्रशेखर भांगे यांना राजेंद्र हगवणे जेव्हा त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणलं तेव्हा विचारलं त्याला, हगवणे तुला पश्चाताप झालाय का? तर राजेंद्र हगवणे हात उंचावतो आणि नकारार्थी हात हलवतो. पहा तो व्हिडिओ, ऐकूया तो आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया. राजेंद्र तुझी काय भाजप आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय भाजप आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? काय झालेत कोडगे, त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण मिळेल असं वाटतंय अजून सुद्धा. त्यांना असं वाटतंय की आपल्याला काही दिवसांनी राजकीय संरक्षण मिळेल म्हणून त्यांची एवढी हिंमत होतीये, कारण त्यांनी एका निष्पाप मुलीचा खून केलाय. हे लोक खुनी आहेत, यांच्यावर नुसते 302चे खरं तर गुन्हे नोंदवले पाहिजे, कारण ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्या मुलीला मारलेले. कधीही एक लहान बाळ असलेली आई कधीही आत्महत्या करणार नाही, ती बाळासाठी जगणारच. तिला बाळाला आपल्या मोठं करायचं हे तिचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं. पण ह्या मुलीला ह्यांनी मारून टाकलेलं आहे, ती स्वतःहून मेलेली नाहीये. परंतु हे इतके कोडगे आहेत आणि इतके त्यांचं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे की त्यांना अजूनही पश्चाताप होत नाही. म्हणजे ती माणसं म्हणायचीच नाही त्यांना. पूर्वी जशी राक्षस वगैरे जमात होती ना, तशी राक्षसांची जमात आहे ही. आणि यांना राजकीय संरक्षण वेळोवेळी मिळते, पोलिसांचं संरक्षण वेळोवेळी मिळते. पोलिसांना सगळं काही पुरवणारे, पोलीस स्टेशनला पुरवणारे लोक आहेत असं मला माहिती कळली की कुठलाही काही असलं कार्यक्रम की पोलीस स्टेशनला खर्चाची जबाबदारी उचलणं, पोलीस स्टेशनला मदत करणं, हे सगळं काम हे लोक करत होते. त्यामुळे हे इतके निर्डावलेले यांना. विद्याताई, पण आता कसं होत आहे ना की आधी सुरुवातीपासून राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होता. आता मात्र या सगळ्याविषयी आरोप प्रत्यारोप जरी होत असले, राष्ट्रवादी दुभंगली असली तरी सुरुवातीपासून राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसमधलाच माणूस होता असं म्हटलं जात आहे. त्याला बिलकुल संरक्षण देणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अजितदादांचा स्वभाव बघितला की ते कडक आहेत. ते अशा महिलांवरती कोणी अन्याय अत्याचार करणार असेल तर त्या माणसाला जवळ सुद्धा उभं करणार नाही. त्यांनी आपल्या पार्टीतनं त्यांना हकालपट्टी केलेली आहे, सगळं केलेलं आहे. परंतु त्याचा माज अजून उतरला नाही. त्याला असं कुठेतरी वाटतंय की मला राजकीय संरक्षण मिळेल आणि मी सुरक्षित आहे. आता जेलमध्ये राहतील आणि त्यांना जर VIP ट्रीटमेंट मिळाली नाही, त्यांना जर काय हंटरने फोडून काढलं तर मला असं वाटतं मग ते कबूल होतील की आपण हे करायला नको होतं. कुठे पश्चाताप आत्ता लगेच होईल असं वाटत नाही. पण या केसचा पाठपुरावा मला असं वाटतं मीडियाने कायम केला पाहिजे की यांना जेलमध्ये कुठल्या ठेवलंय, कसं ठेवलंय, काय झालंय, त्यांचे वकील कोण आहेत, कशा प्रकारे यांचं हे होतं, त्याच्यावर आता आपल्याला लक्ष देणं सगळ्यांना गरजेचं आहे. आणि महिला आयोग काय करतोय, महिला आयोगाने सुद्धा कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे होती तेव्हा 16 तारखेला. अगदी महिला आयोगानं या सगळ्या संदर्भात सुमोटो दाखल करत तक्रार दाखल केलेली होती. तर विद्याताई, ठीक आहे. अगदी विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.